दिवंगत चंद्रराम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज संपन्न झाले। या कार्यक्रमास माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वसंतराव नाईक यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत एक खास किस्सा उपस्थितांबरोबर शेअर केला। मी वसंतराव नाईकांच्या विषयी मी मुद्दाम कधीतरी एकदा सांगितलेलं आहे मी, पण मला तिकीट मिळाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो आणि मी रात्री काहीतरी 9 वाजता तिथं बोलावलं होतं वर्षा बंगल्यावर। बऱ्याच लोकांना भेटून 10:30 वाजता निघून वर गेले आणि ते नाशिककर नावाचे त्यांचे पर्सनल असिस्टंट होते। तुम्हाला त्यांनी बघितल्यानंतर अरे म्हणाले साहेब तर आता गेले, मी बोलावतो म्हणाले। नाईक साहेबांना त्यांनी सांगितलं की ते सुशीलकुमार शिंदे खाली बसले तुम्हाला भेटण्याकरता म्हणून। ते वर गेलेले खाली आले, मला अजूनही आठवतं नेहरू शर्ट आणि पायजामा होता आणि खिशात पाकिट होत। ते आले मला भेटले आणि ते पाकिट दिलं, त्याच्यामध्ये 10,000 होते। 74 साली त्यांनी मला दिलेले होते। आजचे 10,000 त्यावेळेचे 10,000 म्हणजे आत्ताचे 10 लाख जवळजवळ होते। तर असा नेता की जो आत्मज्ञानी होता, आत्मचिंतन करणारा होता की कुठल्या कार्यकर्त्याला कशाची गरज आहे म्हणून। आणि इतकंच नाही तर त्यावेळेस ते मला म्हणाले मी तुझ्या प्रचाराला येणार आहे सर। तेवढी ही मोठी शक्ती होती माझ्या पाठीमागे। मी तर एक पोलीस ऑफिसर होतो, मंत्री आला की त्याला नमस्कार करायचा, पण कुणाला माहिती होतं की उद्या तेच लोक मला नमस्कार करतील। पण हे वसंतराव नाईकांच्या डोळं झालं। जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क करा आणि आपल्या व्हॉट्सअप ॲप ग्रुपमध्ये हा नंबर ऍड करा। रोजच्या ताज्या अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।